CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थि कलशाचे राज्यभर दर्शन व्हावे यासाठी जिल्हानिहाय अस्थि कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। आज ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाली असून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यापासून जिल्ह्यातील अस्थि कलश यात्रेला सुरुवात करण्यात आली। 3 दिवस संपूर्ण जिल्ह्याभरातून प्रवास करत अस्थि कलश यात्रेचा देऊळगाव राजा तालुक्यातील चोखासागर धरणामध्ये अस्थीचे विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे। अस्थि कलश यात्रेदरम्यान ठिकठिकाणी अजितदादा पवार यांच्या अस्थींचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली व्यक्त केली जात आहे। या अस्थि कलश यात्रेसोबत माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार मनोज कायंदे यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व त्याचबरोबर विविध क्षेत्रात काम करणारे नागरिक सहभागी आहेत। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।